गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या आगमनासोबत त्याच्या नैवेद्याची तयारी देखील सुरू आहे. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले साजूक तुपातील उकडीचे मोदक. चला तर आपण सुरू करूयात. नमस्कार, प्रणितास किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. तांदळाचं पीठ, मीठ, ओलं खोबरं, वेलची पूड, जायफळ आणि गुळ. सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊया. एका कढईत गूळ घेऊन ते विरघळेपर्यंत मंद आचेवर हलवून घेऊ. त्यात किसलेलं ओलं खोबरं, वेलची पूड, थोडं किसलेलं जायफळ हे घालून घेऊयात. सारण तयार झालं की हे थंड करायला ठेवूयात. एका बाजूला एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये थोडं मीठ, थोडं तूप घालून घेऊयात. पाणी उकळल्यानंतर तांदळाचं पीठ घालून ते एकत्रित एकजीव करून घेऊयात आणि हा मिश्रणावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवूयात. हे पीठ थोडं थंड झाल्यावर मऊसर असं आपण मळून घेऊयात. आता हे सगळं करून झालंय, त्यामुळे मोदक बनवायला सुरुवात करूयात. मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊयात. त्यात सारण घालून त्याच्या छान पद्धतीने कळ्या बनवून त्याला मोदकाचा आकार देऊयात. त्यावर छान गेस्चर साठी आपण केसर सुद्धा लावूयात. हे तयार झालेले मोदक एका इडली पात्रात किंवा मोदक पात्रात ठेवूयात. त्यात एक जाळीदार ताट घेऊन त्यात पान ठेवूयात आणि त्या पानावर आपले हे तयार झालेले मोदक ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊयात. वाफ आल्यावर गॅस बंद करून हाताला थोडं पाणी लावून आपले हे तयार झालेले मोदक काढून घेऊयात. तर गरमागरम उकडीचे हे मोदक आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झाले. ही होती पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या उकडीच्या मोदकांची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच चविष्ट